वा वा वा, चला निघूया. थांबा, मला बोलायचंय. अगं आता काय बोलायचंय ना, झालं की सगळं. नाही नाही सुभेदार, वहिनीची इच्छा आहे तर बोलू द्या की. वहिनी बोला तुम्ही. हो. बोला. काही नाही, म्हणजे आमच्या लग्नाला आज 8 वर्ष पुरी झाली. या 8 वर्षात खूप चढ उतार आले, पण आम्ही दोघांनी एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम कधीच ढळू दिलं नाही. यांनी खूप कष्ट करून आपलं अस्तित्व तयार केलंय, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. पण या दरम्यान आपलं घर, आई वडील, मुलगा आणि बायको म्हणून मला कशाची कमी भासू दिली नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी हा आमच्या लग्नाचा वाढदिवस तुम्ही सगळ्यांनी असा हा साजरा केलाय, मी हा दिवस कधीच विसरू शकत नाही. याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. चला आता आपण केक खाऊया. गेली जरा आपली सगळ्यांना. मला एक टिश्यू पास. हाँ कपूर सर, अरे बहुत ही बढ़िया रही कॉन्फ्रेंस. हाँ जी. ओके ओके सर. या आनंद भाऊजी, आ करा. हा? आ करा. आ. आ. सावकाश सावकाश. आनंद भाऊजी, नाही म्हणजे मी तुम्हाला भाऊजी म्हणते, पण तुम्ही दीर कमी आणि भाऊच जास्त वाटता मला. तुमच्यामुळे मला इथे येता आलं. हो, तुमच्यामुळे मला आज आमच्या आयुष्यातला इतका महत्वाचा क्षण साजरा करता आला. थँक्यू. वहिनी, देव न करो कधी गरज पडली तर तुमचा हा धीर तुमच्या सख्खा भावासारखा तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि अजून एक इमोशनल गोष्ट, मला केकचे कमीत कमी 2 पीसेस लागतात. मी घेतो हा पण. थांबा थांबा थांबा, हा केक नका खाऊ. का नाही, तुम्ही तो खा. हा मी शनयासाठी घेऊन चालली. सर, का ती आली होती का इथे? अहो भाऊजी, असं काऊन करता तुम्ही? नाही म्हणजे मला माहिती आहे का ती थोडी सर्किट आहे म्हणून, पण ती तुमच्या ऑफिसातलीच आहे ना. हा, सर्किट असं कोणी सांगितलं? अहो म्हणजे यांनीच सांगितलं मला का तिचा एक नट थोडा ढिला आहे म्हणून. ये सच का उसने? भाऊजी, असं हसू नये कुणाच्या परिस्थितीवर. आलीच मी. वहिनी ऐका. अरे ए आनंद, कुठे गेली कुठे राधिका? ये गुरु, तेरी तो वो हो गई. काय हो गई? अरे वो यार जिस पे हम लोग चलते हैं, जमीन पे हम लोग चलते हैं, लेकिन उसके ऊपर ऐसा जिगजैग होता है ना. अरे आता साप कुठून? सांप पे चलते हम लोग, वो डस देगा हमको. अरे वो जिस पे चल के हम हमारी मंजिल तक पहुंचते हैं. काय रस्ता? रस्ता, पायवाट, वाट. वाट, तेरी जिंदगी की वाट लग गई. अरे ती तर तू आधीच लावलेली आहेस हिला बोलवून. पण आता कुठे गेले ते सांग ना. सनाया के पास गई है केक भरवाने. शनायाकडे गेली? हाँ, आणि तू इथे? मला केक खायचा आहे. सन्या, तू? अहो मीच. तू केक कापायला काऊन नाही आली ग? सगळेजण वाट बघत होते तुझी. बरं जाऊ दे, मी चाली तुला केक द्यायला. घे. नकोय मला. काऊन? राग नाही गेला वाटत. कशा असं नसतं वागायचं.
घे बरं खाऊन घे. नाही, मला माहिती आहे तुझ्या मानसिक अवस्थेबद्दल समजलंय मला. व्हॉट? फारच वाईट झालं सगळं. पण अगं अशी परिस्थिती सगळ्यांच्याच आयुष्यात येत जात राहते. पण आपण त्यातनं सावरायला पाहिजे ना. असं मनाला लावून घेशील तर कसं होईल तुझं? असं रागावून चिडून परिस्थिती बदलत नसते. उलट आपणच लोकांच्या नजरेत वाईट होऊन जातो. हे तू खरंच वेडी बिडी आहेस का? काय उगाच शहाणपणा शिकवतेस मला? हद तरी जय होतो. अगं मी काय बोलून राहिले तू काय बोलून राहिलीस? अशानं लोक सर्किट म्हणतील तुला. तू इतकी हुशार, दिसायला सुंदर, चांगलं राहावं माणसाने. हा, तुला मेडिटेशन वगैरे येते का? नसेल येत ना तर शिकून घे बाई, लवकर बरी होशील. अरे कोणाला बरं व्हायचंय? काय बरं व्हायचंय? काय झालंय मला? बरं 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 बरं, तुला काही झालं नाही, काही झालं नाही. एकदम छान आहेस तू, एकदम हुशार. शांत हो बरं, मनानं शांत राहावं. शांत शांत. चल आता लवकर खाऊन घे बरं. ए नकोय मला. असं खाऊन करतेस तू लहान पोरांसारखं? आकर बरं, खाऊन घे. अगं नकोय मला. नाही नाही, तू असं नाही ऐकायची. आकर. अगं नको म्हटलं ना तुला. आकर. अरे काय आहे? त्याला म्हणते गुड गर्ल. चल आता मी निघते. हा नाही, मला इतरांना पण केक द्यायचा आहे ना. चल येते. शनाया, शनाया ऐक ना यार. शनाया तू प्लीज ऐक ना शोना. डोंट कॉल मी सोना. तूच आहेस ना माझी शोना. कोणी नाहीये मी तुझी. असं नको बोलूस तू यार. आय एम सो सॉरी. सॉरी? तुझी ती बायको मला हवं तसं वागवते, कधी मला सगळ्यांसमोर एम्बॅरेस करते, माझा हात पिरगाळते. आज काय तर म्हणाली म्हणे मी मेंटली स्टेबलच नाहीये आणि मग जबरदस्तीने तो घाणेरडा अॅनिव्हर्सरीचा केक भरवला माझ्या तोंडात. आणि तू काय म्हणतो या सगळ्यावर सॉरी? आणि मी काय माफ करायचं तुला? अगं तसं नाहीये ग. ती एक नंबरची बावळट आहे, माहितीये ना तुला. ए ती बावळट नाहीये, ती चांगलीच हुशार आहे. पण तू बुळचट आहेस. नवरा असूनही काय घाबरतोस रे तिला? दोन शब्द धड बोलता येत नाही तुला. नाही तसं काही नाहीये. तसं नाही मग कसं आहे? एकतर तिच्यामुळे आपला सगळा प्लॅन फिसकटला. किती छान प्लॅन केला होता आपण. राहणार होतो नाही ते 2 दिवस चांगलं. पण तू काय केलंस? तुझ्या बायकोला इथे बोलवून घेतलंस. काय तर तुला अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची होती ना अचानक. अगं नाही, माझा असा काही प्लॅन नव्हता. त्या आनंदने सगळं केलं. सगळं त्या आनंदच्या नावावर खपवू नकोसा. तसं असतं ना तर तू माझ्यासोबत थांबला असता, तिच्यासोबत केक कापत बसला नसता. शनाया तसं नाहीये ग. मी तर आपल्या दोघांसाठी रूम सुद्धा बुक केली होती. माझ्यावर विश्वास ठेव ना तू. किती खोटं बोलतोस रे तू. मला ना आता ऐकायचंच नाही काय. आय एम लिव्हिंग. शनाया ऐक तू. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि तिला घालवतो. ट्रस्ट मी. तू प्लीज इथे थांब प्लीज. हा जा, तुला काय करायचं ते कर. थांब इथे.